नमस्कार मित्रांनो, आज आपण बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे वरीच आणि वजाबाकी यांची उदाहरणं पाहणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। आपण काय करतो, जर दिलेल्या दोन संख्या, पहिले आपल्याला काहीच चिन्ह माहिती असणं गरजेचे आहे। दिलेल्या दोन्ही संख्या जर धन असतील तर त्यांची आपण बेरीज करतो आणि येणाऱ्या उत्तराला बेरजेचं चिन्ह देतो। जर समजा दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची सुद्धा काय करतो, बेरीज करतो आणि येणाऱ्या उत्तराला वजाबाकी चिन्ह देतो। जर दोन्ही संख्येपैकी एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असेल तर त्यांची वजाबाकी करतो, किंवा एक धन असेल दुसरे ऋण असेल तर त्यांचीसुद्धा वजाबाकी करतो आणि या ठिकाणी ग्रेटर नंबरचं साईन आपण त्या नंबरला देतो, किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह आपण त्या उत्तराला देतो। बघा, इफ बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह देन देअर ॲडिशन अँड साईन ऑफ आन्सर्स इज पॉझिटिव्ह। इफ बोथ नंबर्स आर निगेटिव्ह देन देअर ॲडिशन अँड द आन्सर साईन इज निगेटिव्ह। If either first is positive or other second is negative, or vice versa, first is positive and second is negative, both cases the subtraction of that two numbers and answer sign is the greater number of in between those greater number their sign to give their answer। बघा, बेसिक रूल्स आहे आपल्याकडे। दोन्ही संख्या धन असतील तर त्यांची बेरीज करावी, उत्तराला धनचिन्ह द्यावं। दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज करावी, उत्तराला ऋणचिन्ह द्यावं। एक ऋण असेल एक धन असेल, किंवा एक धन असेल एक ऋण असेल, त्यांची वजाबाकी करावी, उत्तराला त्या दोनपैकी जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं। मग आता आपण बेसिक पद्धतीने जर या प्रश्नांना सॉल्व करू, त्यापूर्वी आपण याला लॉजिकली ट्रिक्स पद्धतीने कसं सॉल्व करायचं ते बघा, युनिटरी मेथडचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। हा -5 आहे, या -5मधून -3 म्हणजे वजा झाले 8, -8मधनं +5 कमी केले। मी बघा ट्रिक सांगतो तुम्हाला, -5 नंतर -3 याचं उत्तर येतं -8। या -8मधनं युनिट प्लेस या ठिकाणी 5 आहे म्हणजे उत्तर येतं -3। -3मध्ये परत +4 आहे म्हणजे उत्तर येतं +1। जर एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला तो कोणता मिळाला, +1 मिळाला। बघा, इथं एकक स्थानी 1 आहे का, नाही। इथं 1 आहे का, आहे। इथं आहे का, नाही। इथं आहे का, नाही। म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन। म्हणजे आपण या युनिटरी मेथडनी एका एकक स्थानच्या सर्व डिजिट्सची, सर्व अंकांची जर त्यांच्या चिन्हानुसार जी काही बेरीज वजाबाकी होईल ती केली तर आपल्याला उत्तर शॉर्टलिस्ट करता येतं। याच्यानुसार आपण लक्षात घेतो की एकक स्थानच्या अंक, जे काही एकक स्थानचे अंक आहेत त्या एकक स्थानचा अंक आपल्याला कोणता मिळाला, एकक स्थानचा अंक मिळाला आपल्याला 1। मग उत्तरामध्ये 1 आहे आपल्या, बरोबर। इथं 1 नाही, इथं 1 नाही, इथं 1 नाही, म्हणजे आपले 3 ऑप्शन काय झाले, 3 पर्याय काय झाले, कमी झाले। एकच पर्याय आपला करेक्ट आहे, म्हणजे आपलं उत्तर हे आहे। मग आता आपल्याला जर समजा या प्रश्नाचं उत्तर डिटेल काढायचं असेल तर आपण या ठिकाणी डिटेल त्याचं उत्तर काढू, हा एकक स्थानचा अंक। आता आपण दशक स्थानचा अंक घेऊ। दशक स्थानचा अंक किती आहे, -6 आहे। त्याच्यानंतर दशक स्थानचा अंक किती आहे, -4 आहे। -6 आणि -4 होतो -10। नंतर किती आहे, +7 आहे, म्हणजे इथं किती येतो, -3। नंतर किती आहे, +6 आहे, 6तून 3 गेले किती येतो, 3। मग हा दशक स्थानचा अंक आपल्याला मिळाला 3, हा दशक स्थानचा अंक आहे। त्याच्यानंतर आपण डिटेल उत्तर काढत आहोत म्हणून आपण शतक स्थानचा अंक पण काढू शकतो। मग शतक स्थानचे अंक कोणते कोणते आहेत, तर शतक स्थानचे अंक घेण्यासाठी आपण थोडासा पुढचा भाग बघा। शतक स्थानचा अंक -2, त्याच्यानंतर शतक स्थानचा अंक -3, -2 आणि -3 किती होतात, -5। -5 नंतर किती आहे, +9, मग +9 आणि -5 म्हणजे किती आहेत ना, +4। +4 नंतर इथं किती आहे, 7, मग 7 आणि 4 किती होतात, 11। मग हे शतक स्थानचा अंक म्हणजे किती, 11। म्हणजे आपलं एकंदरीत उत्तर किती होतं, एकक स्थानचा अंक 1, दशक स्थानचा अंक 3 आणि 11। पुढे संख्या आहे का, नाही। म्हणजे आपण या ठिकाणी या युनिटरी मेथडने सुद्धा आपण त्याचं डिटेल उत्तर काढू शकतो, पण पर्याय पाहून आपल्याला डिटेल उत्तर काढण्याची गरज नाही। ही झाली माझी ट्रिक्स
किंवा आता आपण ट्रॅडिशनल मेथडने या प्रश्नाचं उत्तर जर नेहमीप्रमाणे कसं करतो किंवा काढतो ते आपण या ठिकाणी पाहूया. आपण काय करतो, ज्या संख्यांचे चिन्ह सारखे त्या संख्यांची पहिले बेरीज करून घेतो. मग आपण काय करणार, 764 राईट, नंतर किती आहे 975. ह्या दोन्ही संख्या कशा आहेत, धन आहेत. मग 5 आणि 4 9, 7 आणि 6 13, 9 आणि 1 10 आणि 7 17. या दोघांची आपण काय केली, बेरीज केली. त्याच्यानंतर दोन संख्या ऋण आहे, मग त्यांची आपण काय करतो, त्यांची पण बेरीज करतो आपल्या नियमानुसार, आपल्या चिन्हांच्या नियमानुसार. मग वजा 343, नंतर वजा 265. हे दोन्ही संख्यांची चिन्ह कशी आहे, ऋण आहेत, मग त्यांची काय होईल, बेरीज होईल. 5 आणि 3 8, 6 आणि 4 10, 3 आणि 3 6, 600. आता ही संख्या ऋण आहे, ही संख्या धन आहे, मग आपण यांची काय करतो, वजाबाकी करतो. 1739मधनं आपण काय करतो, 608 ही संख्या वजा करतो. 9तून 8 गेले 1, इथं किती राहिले 3, 7तून 6 गेला 1 आणि इथं 1. म्हणजे हे आपल्या नेहमीप्रमाणे आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने शिकलो त्याच पद्धतीने आपण याचे उत्तरं काढू शकतो. हे डिटेल उदाहरण तुमच्यासमोर मी डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवलं की ही माझी युनिटरी मेथड आहे. या युनिटरी मेथडने आपण एकक स्थानचे सर्व अंक, दशक स्थानचे सर्व अंक, शतक स्थानचे सर्व अंक यांची पहिले आपण आकडेमोड करून घेऊ शकतो आणि आपलं उत्तर काढू शकतो. किंवा बेसिक पद्धतीने आपण दोन्ही धन संख्या असेल त्यांची बेरीज करतो, दोन्ही ऋण संख्या त्यांची वजाबाकी करतो. या पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न. ठीक आहे, आपल्याला डिटेल उत्तर या ठिकाणी मिळालं आहे. राईट, नंतर आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा, हा दुसरा प्रश्न आहे आपल्यासमोर दिसतो सगळ्यांना. बेसिक प्रश्न आहे एकदम. आपण या ठिकाणी याला काय केलो, आपण पहिले युनिटरी मेथडने आपण त्याला सॉल्व करतो. मग आपण काय करत असतो, सगळ्यात पहिले आपण एकक स्थानचे अंक जे आहेत त्या एकक स्थानच्या अंकांचा विचार करतो. मग एकक स्थानचे अंक कोणती कोणती आहे, बघा, एकक स्थानचा अंक या मेथडचा वापर का करायचा, कारण आपल्याला लवकरात लवकर उत्तर याने काय करता येतं, शोधता येतं. बघा, एकक स्थानी किती आहे 1, म्हणजे किती घ्यायचं आपण, वजा 1 घ्यायचा. नंतर किती आहे +8, मग +8 आणि वजा 1 याचं उत्तर किती येतं +7. +7 नंतर किती आहे -4, मग 7 म्हणून 4 गेले किती आले 3. नंतर किती आहे +7, मग 7 आणि 3 किती झाले 10. 10 पैकी या ठिकाणी 0 आहे, बरोबर आहे. मग आपला हातचा 1 येतो, तो हातचा काय करायचा, या ठिकाणी घ्यायचा. म्हणजे आपल्या एकक स्थानी आपल्याला कळालं 0 आला आहे, म्हणजे आपलं उत्तर इथं 0 एकक स्थानी इकडे आहे का नाही. म्हणजे आपण या ठिकाणी उत्तर लगेच क्लिक करू शकतो, टिक करू शकतो की आपल्या उत्तराच्या एकक स्थानी काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. आणि दिलेल्या पर्यायामध्ये एकक स्थानच्या अंकाच्या ठिकाणी 0 आहे का नाही, मग एकाच ठिकाणी आहे म्हणून ते उत्तर काय असेल 100% उत्तर असेल. पण आज रोजी आपण काय करतोय, समजून घेतोय, मग आपण डिटेल त्याचं उत्तर काढणार, सविस्तर उत्तर काढणार. एकक स्थानचा अंक आपण क्लिअर केला, एकक स्थानचा अंक 0 आला, हातचा किती घ्यायचा, तो 1 आलेला आहे, तो हातचा 1 घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपण कुठं जाणार, दशक स्थानच्या अंकाकडे. दशक स्थानचा अंक किती आहे 1 आहे, तो 1 आहे, तो -2 आहे. याचं उत्तर किती येतं -1. एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे, त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या -1 आली. -1 नंतर किती येणार, नंतर +9 येणार. 9मधून 1 गेला किती येईल +8. नंतर किती आहे -3, मग 8 मधून 3 गेले किती येईल +5. नंतर किती आहे +4, मग 5 + 4 किती झाले 9, म्हणजे इथे किती आहे 9. म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं 9 आणि 0 90. हे आपलं काय आहे पूर्ण डिटेल उत्तर आहे. म्हणजे आपण या पद्धतीने सुद्धा आपण सविस्तर उत्तर मिळवू शकतो. आता आपण जी नेहमीप्रमाणे आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण बेरीज केली त्या पद्धतीने पण आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. मग दिलेल्या दोन्ही संख्या ज्या धन असतील त्या दोन धनसंख्या घ्यायच्या. मग धनसंख्या किती आहे 47, त्याच्यानंतरची किती आहे 98. या दोन्ही संख्या कशा आहेत, धन आहेत, म्हणून यांची काय करायची बेरीज. 8 आणि 7 किती होतात 15 होतात, हातचा किती येतो 9 आणि 1 10 आणि 4 किती झाले 14, 145. नंतर त्या दोन संख्या ऋण आहेत, त्यांच्यापैकी एक आहे 34 आणि दुसरी किती आहे -21. बरं, 4 आणि 1 किती झाले 5, 5चं 3 आणि 2 किती झाले 5. दोघांची साईन कोणतं राहील वजा, कारण दोन्ही संख्या कशी आहे ऋण आहे. मग आता ही धनसंख्या आहे, ही ऋणसंख्या आहे, राईट. यांची काय करत असतो आपण वजाबाकी. मग धनसंख्या 145मधनं आपण काय करतो -55 कमी करतो, राईट. एक संख्या धन असते, एक संख्या ऋण असेल, त्यांची काय करतो वजाबाकी करतो आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग 5मधून 5 गेले 0, 4मधून 5 जात नाही, इथं किती होतील 14, 14मधून 5 गेले 9, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 90. मग आपण ट्रॅडिशनल मेथडने पण उत्तर काढू शकतो, पण आपल्याला ट्रॅडिशनल मेथडने उत्तर पूर्ण काढावं लागतं. आपण या मेथडने आपल्या ऑप्शनला इलिमिनेट करू शकतो, आपल्या ऑप्शनमधला पर्याय शोधू शकतो आपण लवकरात लवकर. म्हणून युनिटरी मेथड काय असते खूप महत्त्वाची असते, त्या मेथडचा आपण वापर करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला शॉर्टकट पद्धतीने किंवा लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरं काढायची असतील तर. मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हे लॉजिकल आणि ट्रिक्स पद्धतीने जास्तीत जास्त 90% प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. क्रमांक 3चा प्रश्न, सॉरी 1 सेकंद.
ओके, हा आपला तिसरा प्रश्न कमेंटमध्ये. बघा, आपण सगळ्यात पहिले काय करणार, एकक स्थानचे जे अंक आहे त्या एकक स्थानचा अंक आपण पहिले मिळवणार. कुठला? एकक स्थानचा अंक, राईट. मग एकक स्थानचा अंक किती आहे आपल्याकडे? सगळ्यात पहिले किती आहे? -8. मग हा -8. नंतर किती आहे? +3. मग हा +3. एक वजा संख्या, एक धनसंख्या असेल त्यांची आपण काय करतो? वजाबाकी करतो. ती किती येते? -5. नंतर किती आहे? -6. -6 आणि -5 किती झाले? -11. -11 अधिक किती आले? 2. -11तून 2 गेले किती राहिले? -9. आता जर वजा चिन्ह आलं असेल तर या ठिकाणी टेक्निक आहे, 10तून ते 9 कमी करायचे, म्हणजे इथं 1 येतो. म्हणजे आपला एकक स्थानचा जो अंक असतो तो किती असणार आहे? 1 असणार आहे. आणि आपला हातचा असणार आहे -1. मग आता आपण एकक स्थानचा अंक जर बघितला या ठिकाणी, तर या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी पण 1 आहे. इथं तर नाही, हे दोन ऑप्शन आपले नाहीच आहे. म्हणजे आपल्याला 2 स्थळापर्यंतचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, कारण आपल्या 2 ऑप्शनमध्ये काय आलेलं आहे? 1 आलेलं आहे. मग आता आपण पुढे जाऊ दशक स्थानच्या अंकांकडे. मग दशक स्थानच्या अंकांची आपण बेरजबाकी करू. दशक स्थान, राईट. मग दशक स्थानचे अंक कोणते कोणते आहे? आपला हातचा आलेला -1. त्याच्यानंतर आपला दशक स्थानचा अंक आपण थोडा कलर चेंज करून घेऊ, म्हणजे आपल्याला थोडं लक्षात येईल. -1 आणि मग आपला -7 आहे. मग किती आले? -1 आणि -7 किती होतो? -8. कारण दोन्ही संख्ये चिन्ह कसे आहे? ऋण आहेत. दोन्ही संख्ये चिन्ह ऋण असेल त्यांची काय करतो? बेरीज. आणि उत्तराला चिन्ह कोणतं येतं? वजा. त्यानंतर किती आहे? +4. मग 8मधून 4 गेले किती येतो? -4. नंतर किती आहे? -7. मग 7 आणि 4 किती होतात? -11. नंतर किती आहे? +4. मग 4मधून 11तून 4 कमी केले किती राहतील? 7. 4मधून 11 गेले किती राहतील? 7. मग आता -7 आहे परत. मग -7 परत काय करतो? 7मधून 10तून कमी करावा लागतो. इथं 3 येतो. म्हणजे आपल्या उत्तरातला दशक स्थानचा अंक किती आहे? 3. आणि नंतर हातचा किती येतो? -1. मग आता आपण चेक करू शकतो, इथं 2 आहे म्हणजे हा नाही, इथं 3 आहे म्हणजे आपलं उत्तर किती नंबरचं आहे? तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला पुढचे आता जे काही शतक स्थानचे आणि हजार स्थानचे अंक आहे त्यांचं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? त्यांची अजिबात आपण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे. याचा अर्थ काय झाला की आपण लगेच उत्तर या ठिकाणी टिक केलं आहे. पण आपण काय करूया, या प्रश्नाचं उत्तर सविस्तर काढूया, कारण आपल्याला सध्या वेळ आहे. ठीक आहे. मग आता हातचा -1 केला. आपण जाऊ आता शतक स्थानाच्या अंकाकडे. कोणत्या अंकाकडे? शतक स्थानचा अंक. शतक स्थानचा अंक, बरोबर आहे. शतक स्थानचा अंक. मग शतक स्थानचा अंक किती आहे? हातचा आलेला आपला -1. -1 आणि तो -2 म्हणजेच किती झाले? -3. -3. त्याच्यानंतर काय झाला? +9. -3 +9. 9मधून 3 गेले किती? +6. +6 नंतर -3. +6 -3 म्हणजेच किती? +3. +3 आणि +8. +8 म्हणजेच किती झाले? +11. म्हणजे आपला या ठिकाणचं उत्तर आहे 11. आता आपण हजार स्थानचा अंक नाहीच आहे, म्हणजे आपलं उत्तर बघा 11 31. 11 31 हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. तर या पद्धतीने आपण आता जोपर्यंत आपला सराव होणार नाही किंवा आपल्या ह्या संकल्पना क्लिअर होणार नाही, स्पष्ट होणार नाही किंवा आपण चांगलं समजणार नाही, तोपर्यंत आपण असं लिहू शकतो. पण असं लिहिण्याची गरज आहे का? नाही. आपण हे जे काही कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलेलं आहे, एकक स्थानचं, दशक स्थानचं, शतक स्थानचं, हे आपण तोंडी करू शकतो. याला आपल्याला कुठल्याही पद्धतीचं पेन आणि वहीची गरज पडणार नाही. पण त्यासाठी काय लागतो? सराव लागतो. त्यासाठी सूत्र आपल्याला पाठ लागतात. धन ऋणाचे चिन्ह आपल्याला कसे पाहिजे? ओरली पाहिजे. एकदम चांगले परफेक्ट पाठ असणं गरजेचे आहेत. आता याला आपण बेसिकने बी सॉल्व करू शकतो किंवा बेसिक जी मेथड आहे त्या बेसिक मेथडचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. दिलेल्या 2 संख्या ज्या असतात त्या धन असतील त्यांची काय करतो? आपण बेरीज करतो, राईट. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 842 ही एक संख्या धन आहे, दुसरी पण आहे 943. या संख्यांची आपण काय करतो? दोन्ही संख्या धन असल्यामुळे बेरीज करतो. 3 आणि 2 किती होतील? 5. 4 आणि 4 किती होतील? 8. 9 आणि 8 किती होतील? 17. यांचं चिन्ह करायचं धन. नंतर ज्या ऋण संख्या आहेत त्यांची पण बेरीज करतो. 376 आणि वजा 200 किती? 78. दोन्ही संख्या कशा आहेत? ऋण आहेत. दोन्ही संख्या कशा आहेत? ऋण आहेत, म्हणून त्यांची पण काय होते? बेरीज. 8 आणि 6 किती होतात? 14. हातचा किती आला? 1. 7 आणि 7 14 आणि 1 किती आला? 15. हातचा आला 1. 3 आणि 2 5 आणि 1 6, राईट. मग या दोघांची काय करायची असते? वजाबाकी. मग या ठिकाणी +17 85 त्यातनं वजा किती करायचे? 654, राईट. मग 5मधून 4 गेला 1. 8मधून 5 गेले 3. 7मधून 6 गेला 1 आणि हा 1. मोठ्या संख्येत चिन्ह, मोठी संख्या 1785 म्हणून मोठ्या संख्येत चिन्ह किती यायचं? 1131. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 1131. दोन्ही पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सविस्तर या ठिकाणी उत्तर काढून दिलेलं आहे. पण परीक्षा विभाग आपण जर विचार केला तर आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स आणि लॉजिकली या मेथडचा वापर जास्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मागच्या 17 वर्षापासून गणित, बुद्धिमत्ता, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, पोलीस भरतीला शिकवण्याचा माझा गाढा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्सनं उत्तर कसे मिळवायचे
करायची हे नक्कीच या ठिकाणी चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने नक्कीच काय करू शकतो, सांगू शकतो. म्हणून ही जी काही व्हिडिओ क्लिप आहे किंवा हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला हा जास्तीत जास्त तमाम महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांबद्दल काय करा, शेअर करा आणि त्यांचं गणित बुद्धिमत्ताबद्दल असणारं जे काही निगेटिव्ह मत आहे किंवा त्यांच्यामध्ये जो काही काय म्हणता येईल न्यूनगंड आहे तो दूर करण्यासाठी नक्कीच आपण याचा वापर करूया. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया क्रमांक 4चा. राईट. हा 4था प्रश्न तुमच्यासमोर आहे. राईट. आपण याला काय करणार आहोत, सोडवणार आहोत. चला, सगळ्यात पहिले आपण काय करतो, एकक स्थानचे अंक लक्षात घेतो. एकक स्थानचे अंक कोणते कोणते आहेत ते बघा. हा आहे एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक. राईट. बरं, एकक स्थानचा अंक कोणता कोणता आहे, पहिल्या ठिकाणी -9 आहे. ठीक आहे, -9. नंतर किती आहे, -8 आहे. दोघांची दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे त्यांची काय होते, बेरीज होते आणि चिन्ह कोणतं येतं उत्तराला, वजा येतं. -17. नंतर किती आहे, +7 आहे म्हणजेच उत्तर किती येईल, -10. नंतर किती आहे, +1 आहे. +1 म्हटल्यानंतर उत्तर किती येईल, -9. हा जर -9 असेल तर या ठिकाणी काय केलं जातं, ट्रिक्स वापरला जाते. 10तून तो 9 कमी केला जातो म्हणजे उत्तर किती येतं, 1 येतं. तो 1 म्हणजे आपल्या उत्तरामधला एकक स्थानचा अंक असतो. आपण या ठिकाणी ही ट्रिक्स वापरलेली असते. ही ट्रिक्स आहे म्हणून आपल्याला हातचा -1 घ्यावा लागतो. आता ही सूत्र आहे किंवा ही ट्रिक्स आहे, याचं कारण तुम्ही मला नाही विचारू शकत, पण या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह जर एकक स्थानच्या अंकांची, निगेटिव्ह जर दशक स्थानच्या अंकांची, ऋण जर दशक स्थानच्या अंकाची, ऋण जर एकक स्थानच्या अंकांची जर बेरीजबाकी आली तर आपल्याला त्या ठिकाणी एक बेस लक्षात घेऊन त्याचं त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी -9 हे उत्तराला एकक स्थानच्या अंकांचं, तर आपण ते 10तून 9 कमी केले, 1 घेतला आणि -1 आपल्याला हातचा घ्यावा लागतो. मग आपल्या एकक स्थानच्या उत्तरामध्ये आपल्या एकक स्थानचा अंक कोणता, 1 आहे का, म्हणजे उत्तर नाही, हे उत्तर नाही. आपलं हे उत्तर नक्की या ठिकाणी असणार आहे, हे सुद्धा उत्तर नाही आहे. बरोबर आहे. आपण याचं सविस्तर उत्तर काढूया. आता आपण पुढे जाऊया, दशक स्थानचे अंक. कोणते अंक, दशक स्थानचे अंक. मग दशक स्थानचे अंक कोणते कोणते आता आपण ते पाहूया. दशक स्थानचा अंकात आपला हातचा आलेला आहे -1, नंतर आहे आपला -2 म्हणजे उत्तर किती येणार आहे, -3. -3 या ठिकाणी आहे, नंतर किती आहे, -5. -3 आणि -5 किती झाला, -8. नंतर किती आहे, +8. -8 आणि +8चं उत्तर किती येतं, 0. आणि नंतर आहे +9 म्हणजेच त्या ठिकाणी 9 म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 9. तर दशक स्थानचा अंक किती येणार आपला, 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तर मिळालं. राईट. पण आपण एका अंकाचं उत्तर काढू शकतो. या 5 उदाहरणावरून तुम्हाला फक्त तुमची काय करायची, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, कन्सेप्ट लक्षात घ्यायची. आता आपण सविस्तर किंवा आपण ज्या पद्धतीनं आजपर्यंत उदाहरणं सोडवले किंवा आजपर्यंत आपण ज्या बेरीजबाकीची उदाहरणं सोडवतो त्याच पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. बघा, पहिली जी धनसंख्या आहे त्यांची आपण बेरीज करतो, 91 आहे, नंतर किती आहे, 87 आहे. मग 7 आणि 1 किती होतो, 8. 9 आणि 8 किती होतो, 17. कारण ह्या दोन्ही संख्या कशा आहेत, धन आहेत. दोन्ही संख्या धन असेल त्यांची आपण काय करतो, बेरीज करतो. राईट. जर आता दोन दुसऱ्या संख्या आहेत त्या ऋण आहे, -58 आणि -29. ह्या दोन्ही संख्या कशा आहे, ऋण आहेत. 9 आणि 8 किती होतात, 17. हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 -87. मग आता यांची काय करतो आपण परत, 178 आणि दुसरी किती आहे, -87. यांची एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल त्यांची काय केली जाते, वजाबाकी केली जाते. मग 8मधून 7 गेला किती येतो, 1 येतो. 17तून 8 जातात का, नाही. मग 7मधून 8 जातात का, नाही. मग आपण हातचा घेतो, या ठिकाणी 17 होतो, या ठिकाणी 0 येतो. 17तून 8 गेले किती राहतात, 9. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 91. हे आपलं ट्रॅडिशनल मेथड आहे, ही आपली नेहमीची पद्धत आहे. या नेहमीच्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढलं, ते आलं आपल्याकडे 91. पण आपल्याकडे ट्रिक्स मेथडने आणि ट्रिक्स पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढणं गरजेचं आहे. ते किती आहे आपलं, 91. लक्षात येते मित्रांनो. एक शेवटचं उदाहरण या टेक्निकवरचं घेऊ आणि आपण या ठिकाणी काय करूया, थांबूया. बघा, लक्ष द्या, डिटेल्स कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगणं आहे, कन्सेप्ट महत्त्वाची लक्षात घेणं आहे. कन्सेप्ट महत्त्वाची तुमच्या लक्षात आली असेल तर आपण कुठलाही प्रश्न सोडवू शकतो. भाषा महत्त्वाची नाही, कन्सेप्ट समजणं महत्त्वाची आहे. राईट. आता बघा, आपण ट्रिक्स मेथडने या प्रश्नाचं उत्तर सोडवत आहोत. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, आपण एकक स्थानचे अंक लक्षात घेतो आहे. कोणते अंक लक्षात घेतो आहे, आपण एकक स्थानचे अंक लक्षात घेतो आहे, एकक. राईट. मग एकक स्थानचा अंक कोणता आहे, या ठिकाणी आपला किती आहे, -9 आहे. ठीक आहे, -9. नंतर किती आहे, तो आहे +8 आहे. -9 + 8 म्हणजे उत्तर किती येतं, -1 येतं. नंतर किती आहे, -7 आहे. -7 आणि -1 किती होतो, -8 होतो. राईट. या ठिकाणी किती, -8. लक्षात घ्या. थोडंसं या ठिकाणी हे मिटवून टाकतो मी. राईट. मग आता हा झाला -8. यात काही शंका आहे कुणाला, नाही. त्याच्यानंतर किती आहे, +1 आहे. त्यामध्ये हा +1 म्हणजे याचं एक ऋणसंख्या एक धनसंख्या असेल, त्याचं उत्तर किती येतं, ऋणसंख्या येतं. 8मधून 1 गेला किती, 7. आता आपल्या या एकक स्थानच्या अंकांची पूर्ण बेरीज वजाबाकी ही कशी आली, ही ऋण आली. बरोबर आहे. जर
पूर्ण स्थानाच्या अंकांची बेरजेवरती ऋण असेल तर ती आपल्याला योग्य नाही. मग त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी आपल्याकडे टेक्निक आहे. टेक्निक काय आहे, 10तून तो 7 नंबर कमी करायचा म्हणजे उत्तर किती येतं 3. म्हणजे आपला उत्तरामधला एकक स्थानचा अंक आहे 3 आणि त्याच्याऐवजी आपल्याला हातचा घ्यायचा असतो -1. ही गोष्ट लक्षात झाली. जर एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान या सर्व स्थानच्या अंकांची बेरजेवरती, जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी आपण या संख्यांमधला एकक स्थानचे जे अंक होते या एकक स्थानच्या अंकांची सर्व बेरीज जर केली तर आपलं उत्तर कसं आलं, हे ऋण आलं. बरोबर आहे. तर ऋण उत्तर आपल्याला नको आहे या टेक्निकमध्ये, ट्रिक्समध्ये, या पद्धतीमध्ये. मग आपण काय करतो, त्याच्या जवळचा बेस नंबर कोणता आहे 10. 10तून 7 कमी केले किती आले 3. मग आपल्याला एकक स्थानी अंक किती लिहायचा 3 लिहायचा आणि हातचा किती घ्यायचा -1 घ्यायचा. हे ट्रिक्स आहे, हे लॉजिक आहे. हे तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही, ते इथंच पाहायला भेटेल फक्त राजमित्र बँकिंग करिअर किंवा माझ्या गणितामध्ये. मग आता आपण उत्तराकडे चेक करायला प्रयत्न केला तर या ठिकाणी एकक स्थानी किती आहे 2 म्हणजे आपला ऑप्शन नाही आहे. एकक स्थानी किती आहे 4 हे पण आपलं ऑप्शन नाही. एकक स्थानी 1 आहे हे पण आपलं ऑप्शन नाही. मग आपलं ऑप्शन किती आहे, एकक स्थानी 3 आहे हे आपलं ऑप्शन आहे. बस एवढं केलं की आपलं काय होतं, उत्तर मिळतं. आपण पुढे जाऊ शकतो. किती सोपी ट्रिक्स आहे मित्रांनो. या ट्रिकचा आपण वापर करणं खूप गरजेचं आहे. बरं ठीक आहे, आपण सध्या काय करतोय, कन्सेप्ट क्लिअर करतोय, आपण संकल्पना समजून घेतोय, आपण गणित समजून घेत आहोत. आपण काय करू, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर काढूया. ठीक आहे. मग आता आपण पुढच्या दशक स्थानाकडे जाऊया आणि दशक स्थानाच्या अंकांची बेरजेवरी करूया. आता याच्यानंतरचा स्थान कोणतं असतं, दशक स्थान असतं. राईट. मग दशक स्थानाकडे आपण जाऊया. दशक स्थानचा अंक किती आहे, आपला हातचा किती आलेला आहे -1 आलेला आहे. नंतर किती आहे -8 आहे. -1 आणि -8 किती होतो, -9 होतो. राईट. -9 नंतर किती आहे +7. मग 9मधून 7 गेली किती -2. नंतर किती आहे -6. -2 -6 किती होतात -8. दोन्ही संख्या ऋण असेल त्यांची काय होते, बेरीज होते आणि त्याचं उत्तर किती होतं -8. नंतर किती आहे +2. मग +2. मग बघा 8मधून 2 गेले किती येतील 6 आणि मोठ्या संख्येत चिन्ह. बघा एक संख्या धन असेल एक संख्या ऋण असेल तर त्यांची काय केली जाते, वजाबाकी केली जाते. म्हणून -8 + 2 आहे तर 8मधून 2 गेले किती 6 होतात. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे -6 आहेत. परत या ठिकाणी आपल्या दशक स्थानच्या अंकांची पूर्ण वजाबाकी बेरीज किती आली -6 आहे. -6 आपल्याला चालते का, नाही. -6 चालणार नाही. मग त्या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, 10मधनं हे -6 कमी करावं लागतील. म्हणजे उत्तर किती येतं 4. म्हणजे दशक स्थानचा जो अंक आहे, दशक स्थानचा अंक किती येणार 4 आणि त्याच्याऐवजी आपल्याला हातचा किती घालवणार -1. ठीक आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या, हा आपला -1. आता आपण याच्यानंतर कुठे जाऊ, शतक स्थानचा अंकाकडे जाऊ. कोणता अंक, शतक स्थानचा अंक. मग हातचा किती आलेला आपला शतक स्थानचा, तो लक्षात घेऊ. हातचा आलेला आपल्याकडे -1. -1 नंतर किती आहे -2. मग -3 या ठिकाणी होतील. -3 नंतर किती आहे +4. मग याचं उत्तर किती +1. एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे, त्यांचे काय करतो वजाबाकी. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठी संख्या कोणती आहे 4 आहे. 4ला चिन्ह कोणते +1. त्याच्यानंतर किती आहे -3. -3 + 2 म्हणजे उत्तर किती आलं -2. नंतर किती आहे +4. +4 आणि -2 उत्तर किती येणार +2. म्हणजे आपला तर शतक स्थानचा अंक किती असणार आहे 2. आता या ठिकाणी शतक स्थानच्या अंकांची सगळ्या अंकांची बेरीज वगैरे किती आली, धन आली. म्हणून धन आल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काही चेंज करण्याची गरज आहे का, नाही. कारण धन असेल तर आपल्याला ॲज इट इज जसं तसं त्या ठिकाणी काय करायचं आहे, तो 2 घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं स्थान कोणतं आहे, आपलं हजाराचं स्थान आहे. राईट. कोणतं आहे हजाराचं. मग आता या ठिकाणी आपला हातचा वगैरे काहीच नाही, फक्त याच ठिकाणी हजाराचं स्थान आहे. मग तो किती आहे 7 आहे. मग तो ॲज इट इज 7 आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येतं 7, 2, 4, 3. बघा 7, 2, 4, 3. म्हणजे आपण ट्रिक्सनी या पद्धतीचं उत्तर आपण या ठिकाणी काय केलं होतं, मिळवलं होतं. इतकं सोपं आणि सरळ लॉजिक आहे मित्रांनो. बेस्ट पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याला अप्लाय करू शकतो. बघा आता आपण काय करूया, अतिशय ट्रॅडिशनल मेथडनी म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीचा वापर केला त्या पद्धतीने आपण काय करूया, उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. बघा दोन्ही संख्या जर धन असतील तर आपण त्यांची बेरीज करतो. मग 7421 ही संख्या घेऊ. नंतर 478 ही दोन्ही संख्या कशा आहेत, दोन्ही संख्या धन आहेत म्हणून त्यांची काय करू आपण बेरीज करू. 8 आणि 1 9, 7 आणि 2 9, 4 आणि 4 8 आणि हा किती 7. याचं उत्तर किती 7899. ठीक आहे. नंतर ज्या दोन संख्या ऋण आहेत, ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. म्हणजे वजा किती 367 आणि नंतर वजा किती 289. राईट. बघा 9 आणि 7 9 आणि 7 16. चला 1 8 आणि 7 14 आणि किती 15. पर 3 आणि 2 5 आणि किती 6. मग याचं उत्तर घेईल वजा 656. मग एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर त्यांची आपण काय करतो वजाबाकी करतो, त्यांची वजाबाकी करूया. मग अधिक 7899 आणि वजा 6656. 9तून 6 गेले 3, 9तून 5 गेले 4
8 मधून 6 गेले 2, 7 अशी 7, म्हणजे आपलं उत्तर किती आलं. आणि मोठ्या संख्येत चिन्ह, कारण एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर मोठ्या संख्येत चिन्ह 7243. हे आपलं 7243. मित्रांनो, अल्टिमेट असं लॉजिक आणि ट्रिक्स या ठिकाणी हे बेसिक उदाहरण होतं की ॲडिशन सबट्रॅक्शन कशी करायला पाहिजे. तर ॲडिशन सबट्रॅक्शन आपण या पद्धतीने करायला पाहिजे. त्या पद्धतीने जर केली तर आपल्याला लवकरच लवकर त्याच्यामध्ये काय होतं, वेळेची बचत होते आणि आपण प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट देऊ शकतो. बघा, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना काही आपल्याला चुका होऊ शकतात, पण आपण एका ट्रिक्समध्ये किंवा एकाच मेथडमध्ये आपण क्वेश्चन एलिमिनेट करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला सिंगल डिजिटचं कॅल्क्युलेशन करत असल्यामुळे आपल्याला जास्त चुका होण्याचे चान्सेस कमी असतात. तर थँक्यू.